Hello. Yes, sir. Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. 39 जण जॉईन झालेत बघा. 31च मला मेसेजेस दिसतात आहेत बघा. ना कोण मिस केलं आहे ना, प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स.
So have you understood what is meant by algorithm? Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So simply in algorithm, what we are doing, we are writing the step-by-step procedure to solve the problem. So whatever steps we are writing, those steps we can call it as algorithm. So one small example also we have seen. If suppose we wanted to perform addition of two numbers, so how we can write algorithm, and its program also we try to convert. See here, ह्या अल्गोरिदम वरून ठीक आहे, आफ्टर ऑब्झर्विंग these steps we can write actual program. So these steps are very important. First step is what start, last step is what's end, and second step is where actually we are reading or scanning our input variables. Third step is where actual logic we are implementing, or sometimes you can use direct formulae, you can calculate the result. And second last step will be the displaying the result on the output screen, and last step will be the end. So these are the certain steps which are okay, common steps for all the problems. I hope you have understood. Let us go to next program, next algorithm. Hello. Yes, sir. Yes, sir. हा, आता सेकंड जे एक्झाम्पल आहे बघा ना, हे चुकलं का बघा स्पेलिंग, ठीक आहे, हे अल्गोरिदमचं स्पेलिंग. टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल आहे, वेर रेडियस इज इनपुट, एवढंच तुम्हाला स्टेटमेंट दिलं जात आहे. अँड फ्रॉम दिस स्टेटमेंट इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साइड, इज इट पॉसिबल फॉर यू टू राईट अन अल्गोरिदम. इकडे बघा ना, थोडासा ट्राय केलं बघा. स्टेप नंबर 1 स्टार्ट. ओके, स्टेप नंबर 2 read the radius. Why read the radius? Because input is radius. बरोबर का? हॅलो, इथे दिलेलं आहे input is radius. Yes, sir. So through Yes. keyboard we need to scan or we need to read the radius. मग r नावाचं एक व्हेरिएबल घेऊ शकतो आपण त्या रेडियस साठी, जे आपल्या कीबोर्ड थ्रू त्याचं इनपुट असणार ते. ठीक आहे. नंतरची महत्वाची स्टेप काय बघा, डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहू नाही शकत, कारण की असला जो काही सिम्बॉल तो कीबोर्डवर कुठे सापडणार नाही. आपण मॅथ्स मध्ये शिकलो, हा सिम्बॉल पाहायचा असतो बघा ना. ह्या विद्यार्थिनींनी लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणून बघा ना, इकडे स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, 5 हे थोडंसं चुकलेलं आहे, हे एवढं चुकलेलं आहे. डायरेक्ट स्टेप नंबर 3 हा फॉर्म्युला इकडे येऊ नाही शकत, कारण की पाय हे व्हेरिएबल आपल्याला माहिती आहे, त्याची व्हॅल्यू 3.14 असते वगैरे. तर हे जी काय व्हॅल्यू आहे पायची, ती व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायला लागणार, ही स्टेप नंबर 3. सो स्टोरिंग व्हॅल्यू ऑफ पाय ॲज 3.14, दिस विल बी दी स्टेप नंबर 3. कळतं का हे? हॅलो, Yes, sir. हे समजून घ्या बघा. मी सांगितलेलं सुरुवातीला, पण पायची व्हॅल्यू आपण लक्षात ठेवली. आपल्याला ब्रेन आहे, कम्प्युटरला ब्रेन नाही आहे ना. पायची व्हॅल्यू ही 3.14 असते, हे सांगायला लागणार त्या प्रोग्राम मध्ये. जसं आपण a इज इक्वल टू 10 लिहिलं स्पेसिफिक व्हॅल्यू, तसं आपल्याला कुठला पण एक व्हेरिएबल घ्यायला लागेल, ज्याला पी म्हणा किंवा पी आय म्हणा. पाय काय बघा ना, पाय इज इक्वल टू असं लिहायला लागेल 3.14, असं स्टेटमेंट लिहायला लागेल. ह्या स्टेटमेंटनुसार मशीनला काय समजेल, पायची व्हॅल्यू ही 3.14 असते असं समजेल. कळलं का? मग ही स्टेप नंबर 3 म्हणजे स्टोरिंग व्हॅल्यू ऑफ पाय ॲज 3.14. काय अडचण? No, sir. No, sir. मग आपल्या फॉर्म्युला जो काही आहे ना, पाय इंटू आर इंटू आर, त्या पाय इंटू आर मधलं आर हे आपलं इनपुट आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे जो आपण इकडे स्टोअर करतोय पाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि एकदा ह्या सगळ्या व्हॅल्यू मिळल्या, देन इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. देन स्टेप नंबर 4 विथ विच वी कॅन कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. देअरफॉर स्टेप नंबर 4 इज कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. कळलं का? मग कॅल्क्युलेट इकडे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन झालं. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन झाल्यानंतर स्टेप नंबर 5 डिस्प्ले दी रिझल्ट. जो काय आपण एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करणार, तो एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी एसी नावाचा एक व्हेरिएबल वापरा. त्या एसी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपला रिझल्ट स्टोअर करणार, म्हणजे हा फॉर्म्युला लिहिणार अशा पद्धतीने बघा ना, पाय इंटू आर इंटू आर सेमिकोलन. अलग लक्षात हे? हॅलो, ही स्टेप नंबर 4 असणार, जी वेअर ऍक्च्युअली वी आर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ सर्कल बाय युझिंग दिस फॉर्म्युला. हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. मॅथ्स मध्ये आपल्याला शिकवलं गेलं बरं का, आरच्या डोक्यावरती असं छोटस 2 लिहिलं, ह्याचा अर्थ म्हणजे आर स्क्वेअर असतो. आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर.
हॅलो, यस. Yes. हा, तर इकडे कम्प्युटरला असलं काय आपण करू नाही शकत, आर स्क्वेअर वगैरे. तर आपल्याला काय करू शकतो आपण, आर इंटू आर असं लिहू शकतो. आर इंटू आर म्हणजे आरचा स्क्वेअर. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. अजून एक गोष्ट जाता जाता सांगतो बघा ना, आर रेस टू 5 जर असेल, असं काही ऍप्लिकेशन असेल किंवा असं काही करायचं असेल तुम्हाला, आरचा 5वा घातांक जर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आपल्याकडे एक अशी मेथड आहे, आरचा 5 वेळा गुणाकार करायचा. आर इंटू हे 3 वेळा झालं, हे 4 वेळा आणि हे 5 वेळा. ह्याचा अर्थ म्हणजे आर रेस टू 5. बरोबर. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पण जर समजा आर रेस टू 50 असेल, तर आपल्याला तिकडे 50 वेळा असा इंटू करत बसायला एवढा वेळ नाही ना टायपिंग करायला, बरं तिकडे जास्त एफर्ट्स लागतील. तर असल्या काही केसेसमध्ये आर रेस टू 7 असेल, आर रेस टू 10 असेल, इन सच केसेस व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स विच आर अवेलेबल इन सी लँग्वेज. तर तिकडे POW नावाचं फंक्शन आपण वापरू शकतो. ते कसं वापरायचं बघा ना, POW असं लिहायचा शब्द, गोलकंस, फंक्शन म्हणलं की राऊंड ब्रॅकेट, आणि इकडे असा सिंटॅक्स आहे त्याचा, इथे कॉमा येतो मध्ये. तर इथे पहिली व्हॅल्यू आणि इथे दुसरी व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू ही पाया असते आणि ह्या कॉमाच्या नंतर जी काही दुसरी व्हॅल्यू इकडे लिहिली जाते ती तुमचा घातांक असते. फॉर एक्झाम्पल, आर रेस टू 50 जर मला फाइंड आउट करायचं असेल, आर इथे लिहिणार मी, इथं 50 लिहिणार. काय अडचण? No, sir. No, sir. ह्याचा अर्थ कम्प्युटर समजून घेतो आर रेस टू 50 आहे आणि तो कॅल्क्युलेट करतो. इकडे असं लिहित बसायची गरज नाही. किंवा आर रेस टू 7 असेल, तर इकडे आपण कसं लिहिणार, हे POW सांगा, आर कॉमा 7. 7. आर कॉमा 7 म्हणजे आर रेस टू 7 असा अर्थ झाला. आणि हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे. ठीक आहे, POW फंक्शन हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे. समजलं का हे हाऊ टू कॅल्क्युलेट? अल्गोरिदम कळला का? इथं फक्त Yes, sir. इथे फक्त महत्वाचं काय होतं की पायची व्हॅल्यू स्टोअर करणे हे महत्वाचं होतं. आता काही जण असं म्हणतील, सर पायची व्हॅल्यू इनपुट घेतली तर चालेल का? चालायला काय पण चालेल, पण पायची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 3.14 असते, हे आपल्याला टाकत बसायला लागेल इनपुट म्हणून. येतं का लक्षात? जे कॉन्स्टंट आहे. हॅलो. Yes, sir. ह्यात कोण सिव्हिल इंजिनियर असेल, कोण मेकॅनिकल इंजिनियर असेल, जर समजा एरिया ऑफ सर्कल वगैरे कॅल्क्युलेट करायचं असेल साईटवरती, अशा केसेसमध्ये जर आपण एखादं छोटंसं सॉफ्टवेअर बनवून जर एखाद्या आपल्या हाताखाली काम करणाऱ्या वर्करला जर ते दिलं, तर तो ऑटोमॅटिक एरिया ऑफ सर्कल वगैरे असे काही कॅल्क्युलेशन करू शकेल, ज्याला त्या वर्करला पायची व्हॅल्यू माहीत पाहिजे का नाही हे कसं आहे बघा ना, नसलं तरी चालेल त्याला. फक्त आपण प्रोग्राम एक छोटं सॉफ्टवेअर आपण त्याला लिहून देऊ शकतो. टर्बोसी ड्रॉइड नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये एक छोटंसं ऍप्लिकेशन तयार करून त्याला देऊ शकतो. ह्याच्यात फक्त व्हॅल्यू टाक, हे रन कर, व्हॅल्यू टाक आणि आन्सर मिळव. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. अशा पद्धतीनं प्रोग्रामिंगचा वापर आपण करू शकतो. बघा ना, मला वाटतं सेकंड प्रॉब्लेम जो काय आपला होता त्याचा अल्गोरिदम तुम्हाला समजला असं समजत. बरं का, आपण पुढे जातोय, जिकडे स्क्रीनकडे जातोय आपण. दिसते का? Yes, sir. Here I am opening new file. ही सेकंड फाईल झाली. I am opening थर्ड फाईल ओपन. इकडे नाव दिलं 3.c. काय अडचण? No, sir. लेट अस स्टार्ट विथ कमेंट. दिस इज ऑप्शनल, पण लिहायची सवय ठेवायची. अ सी प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. तिकडे मग म्हणू शकता वेअर रेडियस इज इनपुट. बरोबर. हॅलो. Yes, sir. Yes. हा, कमेंट कसं लिहायचं कळलं का बघा. त्याच्यानंतर जो काही कॉमन गोष्टी आहेत ते लिहूया आपण फास्ट. ह्या का लिहायच्या ते आपण सांगू. आपण हॅश इन्क्लूड stdio.h हॅश इन्क्लूड conio.h. आता मी सांगतोय ते का लिहितोय आपण, बरं का. void main, विदाउट मेन फंक्शन प्रोग्राम वी कॅनॉट एक्झिक्यूट.
F2. आता बघा तुमच्या मोबाईल मध्ये येईल का नाही माहित नाही मला. मी कीबोर्ड आणि माऊस वरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर मी ह्या stdio.h ज्याला आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल असं म्हणतोय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, एसटीडीचा अर्थ आहे स्टँडर्ड, आय म्हणजे इनपुट, ओ म्हणजे आउटपुट, डॉट एच हे एक्सटेन्शन आहे. जसं आपण डॉट सी हे आपल्या सी फाईलचं एक्सटेन्शन, तसं डॉट एच हे हेडर फाईलचं एक्सटेन्शन आहे म्हणू आपण. ह्याच्याद्वारे मशीनला समजतं की ही हेडर फाईल आहे. काय अडचण? Yes. No, sir. Sir. सिमिलरली इकडे CON म्हणजे समटाइम्स इन सम बुक्स यू विल फाइंड कन्सोल असं वाचलं जातं. ते कन्सोल किंवा कॉन्स्टंट पण म्हणतात त्याला बघा ना, कॉन्स्टंट. आय म्हणजे परत इनपुट, ओ म्हणजे आउटपुट, डॉट एच रिप्रेझेंट्स हेडर फाईल. समजला का अर्थ? हॅलो. Yes, Yes, sir. sir. हा. Yes, sir. आता हे का वापरायचं बरं का? stdio.h ही हेडर फाईल आहे ज्याच्यामध्ये स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स इनबिल्ट आहेत. डेनिस रिची आहे ना, व्हेन ही wrote actually this language at that time, some standard library functions are already written by him, and these standard library functions directly we are using in our program as instructions or commands. For example, if I will right click on this stdio.h, असं काहीतरी स्क्रीन उघडेल हेल्प म्हणून. तर इकडे stdio.h हेडर फाईल ऍट द टॉप दिसेल तुम्हाला. इकडे फंक्शन्स दिसतील. तर हे सगळे फंक्शन्स जे काही आहेत, all these functions are already defined in this stdio.h header file, standard input output header file. या हेडर फाईल मध्ये हे सगळे स्टँडर्ड फंक्शन जे काही आहेत ते डिफाईन केले गेलेले आहेत. ह्याच्यातलं जर आपण आता वापरलं म्हणजे ते printf दिसतं का हो? Yes, sir. आणि दुसरं जे आहे ते scanf. So printf and scanf, these functions are already defined in stdio.h header file. Therefore, when you want to use these functions in your program, at that time standard input output header file needs to be included at the top to give the references. म्हणजे आपण कुठले फंक्शन्स कुठनं वापरतोय हे रेफरन्स देण्यासाठी म्हणू आपण, we need to include header files at the top. Sometimes if suppose you are not including header files, then also program will be executed, because for such systems these functions are already defined. It means you should not supposed to include header files at the top. म्हणजे हे stdio.h पण काही काही कम्प्युटरला, काही काही मोबाईल्सला म्हणा, लॅपटॉप्सला हे नाही लिहिलं तरी चालतं. पण का लिहायचं कळलं का? हॅलो. Yes, sir. का तर आपल्याला हे स्कॅनएफ आणि प्रिंटएफ जर हे दोन फंक्शन माझ्या प्रोग्राम मध्ये मला वापरायचे असतील, प्रिंटएफ कशासाठी वापरतोय हो आपण? Output screen दाखवण्यासाठी. हा, आउटपुट स्क्रीन वरती मेसेज दाखवण्यासाठी. ठीक आहे. आणि स्कॅनएफ कशासाठी वापरतोय? इनपुटची व्हॅल्यू आपल्याकडून घेण्यासाठी, कीबोर्ड थ्रू इनपुटची व्हॅल्यू आपल्याकडून घेण्यासाठी. हे दोन फंक्शन महत्वाचे आहेत. stdio.h हेडर फाईल मधले हे दोन फंक्शन महत्वाचे आहेत. समजले का? हॅलो. Yes. Similarly, when I will click on this conio.h header file, right click of the mouse on conio.h header file, once again some functions, some standard library function gets opened and which are under this conio.h header file, constant or console input output header file. ह्या फाईल मध्ये पण काही युजर डिफाइंड फंक्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, जे आपण आपल्या प्रोग्राम मध्ये वापरत असणार, तर त्यावेळेस ही conio.h हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. तर इकडे तुम्हाला दोन फंक्शन सापडतील जे आपण प्रोग्राम मध्ये वापरतो, त्याच्यासाठी conio.h हेडर फाईल नीड्स टू बी इन्क्लुडेड ऍट द टॉप. त्यातलं पहिलं फंक्शन म्हणजे CLR. दिसलं का? Yes, sir. सेकंड फंक्शन इज getch. Yes. Yes. So if these two functions you want to काय बघा ना, you want to you want to use in the program, in that case conio.h header file needs to be included at the top. काय अडचण? काय अडचण? No, sir. तसंच अजून एक फंक्शन आतापर्यंत आपण ते वापरलं नव्हतं. कुठलं? #include math.h.
ठीक आहे. तर हे कशासाठी टू यूज mathematical functions in the program. For example, when I will right click on this math.h, काही functions उघडतील आहे जे mathematical functions. Math.h is the header file for mathematical functions. All mathematical functions are included in this header file. For example, power function मी मगाशी सांगितलं POW. hello yes, आवाज येतो का? हॅलो, स्क्रीन दिसते का? हॅलो हॅलो हॅलो